हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. आपण बनवतात कांद्याची पात इथं मी मस्त स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक कट करून घेतली. आता त्यासाठी लागणारं वाटण मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेते. आमच्याकडे लसूण नाही टाकत कांद्याच्या पातीला. तुम्हाला जर हवा असलं तर तुम्ही लसूणही टाकू शकता. शक्यतो आमच्याकडे कांद्याची पात करताना लसूण टाकतच नाही, त्यामुळे मी नाही टाकला. आता हे वाटण तयार करून घेऊ. शेंगदाणे आणि मिरची भाजून झाली आहे. आता कढई ठेवू, कढईमध्ये तेल टाकू, त्यामध्ये जिरे आणि हे टाकून घेऊ मोहरी. छान असं तडतडू देऊ. मोहरी जिरे तडतडून झाली की त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ. आणि आता जी बारीक कट केलेली कांद्याची पात आहे ना, तीसुद्धा त्यामध्ये टाकून घेऊ आणि मस्त 2 मिनटं परतवून घेऊ कांद्याची पात. तोपर्यंत वाटण तयार करून घेऊ. पात परतते आहे. कांद्याची पात इथे परतून झाली आहे. जे आपण वाटण तयार केलं आहे ना, ते याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याचमध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ. आता छान अशी भाजी शिजवून घेऊ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि मला खरंच कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी कशी असते, तुम्हाला आवडते की नाही आवडते. इथे भाजी शिजून रेडी आहे. आता आपण मस्त ताट तयार करून घेऊ. इथे मस्त चपाती, लोणचं, ढोबळी मिरची तळली आहे आणि त्यासोबतच लिंबाचं लोणचं पण घेतलं आहे मस्त. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत